नमस्कार. स्वामी माधवनाथ लिखित ज्ञानेश्वर दर्शन अर्थात कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 14व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. ध्यानासाठी निवडायचे स्थान. श्री तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलं आहे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. पण मन प्रसन्न करायचं कसं? कारण प्रसन्नता हा काही मनाचा सहज स्वभाव नाही. उलट कसली तरी चिंता वा कसला तरी विचार करीत राहणं आणि तोच विचार मनात पुन्हा पुन्हा घोळवत राहणं हाच मनाचा सहज धर्म आहे. म्हणूनच श्री तुकाराम महाराज सांगत आहेत की मन प्रसन्न करा. म्हणजे मन प्रसन्न असणं हा काही त्याचा सहज स्वभाव नाही. श्री तुकोबांनी ते स्वतः अनुभवलं आहे. पण त्याचबरोबर प्रयत्न केला तर मन प्रसन्न करता येतं हाही अनुभव त्यांनी घेतला आहे. म्हणूनच आता ते इतरांनाही सांगत आहेत की मन प्रसन्न करा, कारण तेच सर्व सिद्धींचं कारण आहे. प्रसन्न मन शुभाशुभ कर्मांना बाजूला सारून आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होऊ शकतं. चित्तस्यही प्रसादेन हंती कर्म शुभाशुभम. आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होणाऱ्या प्रसन्न मनामुळेच जीवाला अक्षय सुखाचा लाभ होऊ शकतो. प्रपंचाच्या चिंतनातून चिंताच निर्माण होते आणि ती वाढतच जाते. उलट परमार्थाच्या म्हणजेच परमेश्वराच्या चिंतनातून प्रापंचिक चिंता कमी होऊ लागतात. याचाच अर्थ असा की जीवाने देह म्हणजे मी या देहजन्य चिंतनाकडून 6 अहम सोहम तोच मी अशा व्यापक सर्वात्मक ईश्वराच्या चिंतनाकडे वळलं पाहिजे. म्हणजे जीवाने आपलं मन त्याकडे वळवलं पाहिजे. तोच मी या चिंतनाकडे मनाला वळवण्याचं एक साधन म्हणजे ध्यान. अष्टांग योग. गीतेच्या 6व्या अध्यायाचं नाव आहे आत्मसंयम योग. त्यालाच अभ्यास योग असंही संबोधतात. याच अध्यायात मन नुसतं प्रसन्न नव्हे तर ते मन पण विरहित कसं करता येतं, मनाचा लय कसा साधता येतो आणि पुढे मनाचं अमन कसं होतं ते ध्यान साधनेच्या अंगाने सांगितलं आहे. ध्यान साधनेचे अनेक मार्ग आहेत, पण या अध्यायातल्या 2-3 श्लोकामध्ये अष्टांग योगाचा अभ्यास असल्याचं श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सूचित केलं आहे. कुंडलिनी शक्ती जागृत करून षटचक्राचा भेद करून मनाचं अमन करण्याचा हा एक अग्रगण्य मार्ग मानला जातो. पण तो जसा अग्रगण्य तसाच अत्यंत अवघडही आहे. योगीराज सद्गुरूंच्या सतत मार्गदर्शनाखाली राहून त्या साधनेचा अभ्यास करावा लागतो. त्या अभ्यासात जराही कुठे चूक झाली आणि वेळीच ती चूक सुधारण्यासाठी गुरुचं सान्निध्य लाभू शकलं नाही तर त्या चुकीचे दुष्परिणाम साधकाला कितीतरी काळ कधीकधी जन्मभरही सोसावे लागतात. श्री ज्ञानेश्वर महाराज हे स्वतःच योगीराज होते, ज्ञानी यांचे राजे होते. म्हणूनच त्यांनी अष्टांग योगसाधना कशी असते, ती कशी केली जाते, कुंडलिनी म्हणजे काय, ती जागृत झाल्यावर नेमकं काय घडतं इत्यादींचं तपशीलवार गोचर वर्णन केलं आहे. शिवाय महाराज नाथ संप्रदायाचे एक आध्वर्यू शंकरापासून म्हणजे आदिनाथापासून ही परंपरा सुरू झाली. म्हणूनच आदिनाथ अध्यात्मशास्त्रातले परात्पर गुरु मानले जातात आणि अष्टांग योग साधन ही नाथ संप्रदायातली प्रमुख साधना समजली जाते. या नाथ संप्रदायाला श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीची जोड दिली. म्हणजेच केवळ अष्टांग योग साधनेवर भर न देता भक्तियुक्त योगाला प्राधान्य दिलं. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अष्टांग योगाची माहिती सांगताना ती साधना म्हणजे अग्निप्रवेशू नीच नवा, मरणेसी झुंज नित्य नवी, डोंगर गिळता मुख न फाटे काही अशी या मार्गातली भीषणताही दाखवून दिली आहे. किंबहुना म्हणोनी योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचाची शेलवटा भागा आला असा स्पष्ट इशाराही महाराजांनी देऊन ठेवला आहे. अष्टांग योगाचा अभ्यास हा मुळातच अवघड. म्हणून संत सद्गुरूंनी सुलभ असं ध्यानाचे इतर मार्ग साधकांपुढे ठेवले आहेत. आजच्या घडीला आपण एवढंच लक्षात घेऊया की नैष्कर्म्य सिद्धी हे ध्येय साधकांनी गाठायचं आहे. त्यासाठी अनेक साधनं आहेत. त्यातली केवळ ध्यानसाधना जरी घेतली तरी त्यातही भिन्न भिन्न मार्ग आहेत. ज्या त्या साधकांनी आपल्या प्रकृतीनिरूप आवडीप्रमाणे ध्यानमार्ग निवडून साधना करायची आहे. ज्या कोणाला जीवनात सद्गुरूंचा लाभ घडला असेल आणि त्यांनी काही ध्यानसाधना सांगितली असेल त्या साधकाने तिचाच अवलंब करणं युक्त होय. या 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला योगी युंजीत सततम आत्मानं रहसी स्थितः
एकाकी यतचित्तात्मा निराशीर परिग्रह असा श्लोक आहे. त्यात साधकाने चित्त बांधून इच्छासंग्रह सोडून एकांती एकटेपणाने राहून आत्म्याचं अनुसंधान नित्य ठेवावं असं म्हटलं आहे. त्यातलं नित्य म्हणजे सतत अनुसंधान हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. सर्व बाजूंनी मन आणि इंद्रिय आवरण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. साधकाच्या ठिकाणी परमेश्वराच्या प्राप्तीखेरीज अन्य कसल्याही फळाची अपेक्षा असता कामा नये. असा साधक सहजच अपरिग्राही असायला हवा असं भगवंत वरील श्लोकात अर्जुनाला सांगत आहेत. सद्गुरू स्वामी स्वरूपानंद सांगतात, बैसोनी एकांती करी सोहम ध्यान, तेणे तुझे मन स्थिरावेल. सोहम सोहम ऐसा शब्दे विण जप, होता आपोआप चित्तशुद्धी. एकदा एकांतात बसून ध्यानाने चिदाकाशात मनोलय साधून मनाचं अमन होऊ लागलं की मग त्याच अवस्थेत अनुसंधान ठेवीत लोकांतीही चित्ताचं समत्व राखता येतं. मग तो एकांती एकटा असो व लोकांती वावरत असो, तो एकटाच असतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एके देशी तरी सर्वत्र तो गेला, असो विश्व झाला स्वयेची तो. जो सकल कर्मी वर्तता, देखे आपुली निष्कर्मता. पूरक प्रेरक वातावरण, सतत अनुसंधान असे शब्द संत महात्मे नेहमी वापरताना आढळतात. सतत म्हणजे अखंड. तेलाची धार जशी सारखी अखंड भांड्यात पडत राहते, तसंच साधकाचं अखंड अनुसंधान असलं पाहिजे. परमेश्वराविषयीचं ते अखंड अनुसंधान एकांती ध्यान करून साधक साधू शकतो. त्यासाठी ध्यानाकरता पूरक आणि प्रेरक वातावरण कसं असावं याचं मोठं बहारदार वर्णन श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. ध्यानासाठी निवडलेलं स्थान कसं असावं, तर जिथे बसलं असता लवकर उठावंसं वाटूच नये असं ते असावं. ते रम्य स्थान पाहता क्षणी मनाला प्रसन्नता वाटावी, विरक्तीचे भाव मनात आपोआप उत्पन्न व्हावेत आणि ते ठाव ठिकाण संती बसलेलं असावं. साधकालाच काय, पण पाखंडी नास्तिक माणसाला देखील ते स्थान पाहून जरा बसावंसं वाटेल असं ते असावं. इतकंच काय, पण विलासी माणसालाही उपभोग सोडून त्या जागेच काही काळ राहावं असं वाटेल इतकं ते स्थान रम्य असावं. हे राज्यवर सांडीजे, मग निवांता येथे जे असिजे, ऐसे शृंगारी आहे उपजे देखत खेवो. ध्यानासाठी निवडायच्या जागी आजूबाजूला भरपूर झाडी असावी, म्हणजेच उन्हाचा त्रास होणार नाही अशी सुखद सावली तिथे असावी. पाण्याचा सुकाळ असावा, फळं फुलं भरपूर असावेत, त्यावरून येणारा मंद मंद वारा सुगंधित असावा. निगूढ मठ अथवा शिवालय मिळालं तर तेच अधिक पसंत करावं. निरंतर नाही तरी आली गेली काही, होतू का मयुरेही आम्ही नान म्हणू. सतत नाही तरी अधूनमधून मोर तिथे येत राहिले तर आम्ही नको म्हणणार नाही. सद्गुरूचं स्मरण. ध्यानाच्या अभ्यासासाठी एकदा अशी एकांत स्थानाची निवड केली की मग तिथे ध्यानाकरता आसन कसं असावं याबाबतही महाराजांनी तपशीलवार सूचना केल्या आहेत. महाराज म्हणतात की अगदी खाली कोवळं कोवळं दर्भ दुर्वांकूर असावं, त्यावर मृगाजीन पसरावं. अगदी वर उत्तरीय धौतवस्त्राची घडी असावी. हे आसन पडण्याची भीती वाटणार नाही इतपत उंच असावं. जमिनीची ओल बाधेल इतकं ते जमिनीलगतही नसावं. थोडक्यात म्हणजे ते फार उंच असू नये आणि अगदी खाली जमिनीलगत असू नये. आसनावर ध्यानासाठी बसल्याबरोबर आपल्या सद्गुरूचं स्मरण करावं. जेथे स्मरतेनी आदरे, सबाह्य सात्विके भरे, जव काठिण्य विरे अहंभावाचे. सद्गुरूविषयीचं प्रेम उचंबळून यावं, अष्टसात्विक प्रेमाचं भरतं यावं. सद्गुरूविषयीचं प्रेम उचंबळून यावं, अष्टसात्विक भाव सहजपणे प्रगट व्हावेत. असं झालं म्हणजे अहंकार जागच्या जागी विरत जाईल. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. ऐसे ऐक्य जे सहजे, फावे तव राहीजे, मग तेणेची बोधे बैसीजे आसनावरी. 15. प्रापंचिकालाही ध्यान उपयुक्त. अखेरपक्षी ही ध्यानसाधना सांगितली आहे ती कोणासाठी? श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानाच्या अभ्यासासाठी लागणारा एकांत, त्यासाठी जागेची निवड, ध्यानासाठी लागणारं आसन आदी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पाहिल्या की सहजच वाटतं कोणा थोर साधकासाठीच ही साधना सांगितली असली पाहिजे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी ती नाही. प्रपंच करणाऱ्या सामान्य जीवाकरता तर ती मुळीच नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे वर्णन वाचून असा समज होणं स्वाभाविक आहे.
महाराजांची आदर्श गरुड झेप आपल्याला पेलणारी नाही हे खरं आहे, पण ध्यानाबाबत वाटणारी भीती मात्र खरी नाही. कारण आपण बहुसंख्य मंडळी ही अर्जुनासारखीच संसारी आहोत आणि भगवंतांनी गीता सर्वसामान्यांसाठीच सांगितली आहे. अर्जुनाचं केवळ निमित्त. तेव्हा ध्यानाचा अभ्यास देखील जगात वावरणाऱ्या, प्रपंचात राहून परमार्थ साधू पाहणाऱ्या सर्वसाधारण लोकांसाठी आहे. देवाच्या सख्यत्वाकारणे आपुले सौख्य सोडून देणे अशी समर्थ प्रणित त्यागाची वृत्ती असणाऱ्यांसाठी ध्यानसाधना आवश्यक आहे. तसंच देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी अशी दृढ निष्ठेने घरदार सोडून अरण्याची वाट धरणाऱ्या विरागी साधकासाठीही ध्यानाची जरूर आहे. त्याचबरोबर प्रपंचात राहून प्रपंचातली विहित कर्म करीत परमार्थ साधू पाहणाऱ्यांना देखील ध्यानसाधना उपयुक्त ठरते. इतकंच काय, पण केवळ प्रपंच करू पाहणाऱ्या प्रापंचिकाला देखील तो प्रपंच नीटनेटका व्हावा म्हणून ध्यानसाधना लाभकारी ठरू शकते. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकाराम महाराजांनी भगवत प्राप्तीच्या संदर्भात म्हटलं आहे आणि ते अगदी खरंही आहे. पण परमात्मा प्राप्तीच्या मार्गातच क्षणोक्षणी युद्धाचे प्रसंग ओढवत असतात असं नव्हे, तर प्रापंचिकाच्या दैनंदिन जीवनातही घडोघडी असे लढाईचे प्रसंग येत असतात. अशा जीवनसंग्रामात विजयी होण्यासाठी जीवाला ध्यानासारखं अन्य साधन नाही. ध्यानाचं सर्वांगीण महत्त्व. केवळ मोक्षमार्गीच्या कापडींनाच सदैव दक्ष, साक्षेपी, सावध राहावं लागतं असं नाही, तर संसार सुखरूप करू पाहणाऱ्या प्रापंचिकाला देखील विवेकी असावं लागतं, सावध राहावं लागतं, दक्षतेने सारी कामं करावी लागतात. आत्महिताविषयीची दक्षता ध्यानाने साधते. सारासार विचार करण्याची कला ध्यानाने आत्मसात होऊ शकते. अडीअडचणीच्या वेळी मन विचलित होत नाही. हे करू का ते करू असा मनाचा गोंधळ उडत नाही. उचित तेच कर्म हातून घडू लागतं. हे बरोबर का ते ठीक अशा द्विधा मनोवृत्तीला ध्यानाने स्थिरत्व येतं. कोणत्याही यशाने तो हुरळून जात नाही अथवा मामूली अपयशाने खचूनही जात नाही. ध्यानाचा सतत अभ्यास केल्यामुळे विद्यार्थ्यांना देखील विद्याभ्यासात प्रगती करता येते असा अनुभव आहे. आता यावर कोणी असं म्हणेल की आपण सांगता त्याप्रमाणे ध्यान केल्याने या सर्व गोष्टी साधत असतीलही. पण श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानासाठी ज्या रम्य स्थानाचा निर्देश केला आहे अशी जागा सर्वसामान्य प्रापंचिकाला कुठे मिळणार? ग्रामीण भागात राहणाऱ्यांना अशी जागा मिळण्याची थोडी तरी शक्यता आहे. पण शहरातून 2-2 खोल्यांचे ब्लॉक असतात. काहींना तर एकेका खोलीतच संसार थाटावा लागतो. मग अशा खोल्यातून साधकाला एकांत लाभणार कसा? ध्यानासाठी आवश्यक तो निवांतपणा मिळणार कुठून? का मग अशा लोकांसाठी ही ध्यानसाधना नाहीच असं समजायचं? साधना मुख्य, साधन गौण असं समजण्याचं काहीच कारण नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या वर्णनाप्रमाणे ध्यानाला आदर्श स्थान कोणाला मिळू शकलं तर उत्तमच आहे. ते वातावरण निर्मितीला सहाय्यभूतच ठरेल. पण त्याशिवाय काही अडत नाही असं स्थान नसेल तर ध्यानसाधना अशक्य होईल अशातला भाग नाही. ध्यानाकरता मुद्दाम कुठे लांब शहराबाहेर जाण्याचंही कारण नाही. अगदी आपल्याच घरामध्ये 2-2.5 खोल्यांच्या ब्लॉकमध्ये देखील ध्यानसाधना करता येते. त्यात कठीण असं काही नाही. कोणाला एखादी स्वतंत्र खोली मिळाली तर सोन्याहून पिवळं. पण तसं जमलं नाही तर आपल्याच घरातल्या एका खोलीतल्या एखादा कोपरा देखील चालेल. कोपऱ्यातच दुर्वांकूर, दर्भाकूर, मृगाजीन, धूतवस्त्राची घडी यातलं जे काय मिळेल ते घेऊन आसन करावं. साधं कांबळंसुद्धा चालेल, पण ते काळं मात्र नसावं. त्या आसनावर बसून ध्यानाचा अभ्यास करावा. जे आसन निवडलेलं असेल त्याचा उपयोग ध्यानाखेरीज अन्य कोणत्याही गोष्टीसाठी केला जाऊ नये. भेटीसाठी कोणी मित्र अगर नातेवाईक आले तर त्यांना बसायला ते आसन देऊ नये. तसंच ध्यानासाठी जी कोणती वेळ आपण निश्चित केली असेल त्याच वेळी ध्यानाला बसावं. ती वेळ कायम राखावी, त्यात बदल करू नयेत. आपल्याला कोणती वेळ सोयीची आहे ते आधी पाहावं आणि मग दररोज त्याच वेळी थोडा वेळ का होईना पण निश्चितपणे ध्यानाला बसावं. ध्यानासाठी पहाटे 5ची वेळ सर्वोत्तम समजली जाते. अर्थात ज्याला जमेल त्याने त्यावेळी ध्यान करावं. ध्यानासाठी किमान गोष्टी. ध्यानाच्या वेळी डोकं, मान, पाठीचा कणा आणि कंबर सरळ रेषेत असावीत. म्हणजेच पाठ ताठ ठेवून ध्यानाला बसावं. जराही पुढे मागे वाकू नये, हलू डोलू नये. डोळे संपूर्ण वेळ मिटलेलेच असावेत. मन एकाग्र करायला त्याने सहाय्य मिळतं. एकाग्रतेसाठी नाकाच्या शेंड्याकडे पाहत राहण्याची आवश्यकता नाही.
डोळे जराही उघडे ठेवू नयेत. आता ध्यानाची सवय होत गेली की डोळे आपोआप अर्धोन्मिलित होतात. पण ते डोळे उघड्या डोळ्यांसारखं पाहत नसतात, ते आपल्याच अनुसंधानात असतात. ध्यानकाळी समोरच पाहायचं आहे, पण डोळे मिटून मनाला 2 भुवयांच्या मधोमध आणून तिथेच ठाण बंद करायचं आहे. त्यासाठी डोळे बंद करून भ्रुकुटीमध्यात आपलं सारं लक्ष केंद्रित करायचं आहे. पण त्याकरता डोळे तिरके करून वर पाहण्याची आवश्यकता नाही. आसनासमोरच आपल्या सद्गुरूंचा किंवा इष्टदेवतेचे फोटो किंवा पुतळा असावा. पूर्णाकृती फोटो असला तर अधिक चांगला. प्रतिमेमधल्या सद्गुरूच्या चरणाकडून त्यांच्या मुखाकडे काही क्षण पाहत राहावं. तेच ध्यान डोळ्यात साठवावं आणि डोळे मिटून तेच अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करीत राहावं. फोटो पुढे उदबत्ती लावावी. खोलीत ध्यानाच्या वेळी अगदी दाट अंधार पाहिजे असं नाही, पण विजेची रोषणाई मात्र नसावी. समई तेवत असेल तर तो मंद उजेड उत्तम. साधारणपणे दिवसाकाठी 3 वेळा ध्यानाला बसावं. ते किती वेळा असावं हे आपल्या सवडीवर अवलंबून राहील, पण त्यातली एक तरी वेळ सूर्योदयापूर्वी असावी. मोटके निमिषभरी देतू जाय हे ज्ञानदेवांचं सूत्र ध्यानात ठेवावं. मग तोच क्षण वाढवत वाढवत जमेल तितका वेळ ध्यान करायला हरकत नाही. कारण 3 तासाच्या बैठकीने ध्यानाची खरी बैठक सिद्ध होते असे म्हणतात. पण स्वामी स्वरूपानंद म्हणतात त्याप्रमाणे ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. ध्यानाची व्यापकता. अखेरपक्षी ध्यान हे एक साधन आहे, ते काही साध्य नव्हे. साध्य करायची आहे ती नैष्कर्म्य दशा, मिळवायची आहे ती परमशांती. ध्यानाने मनशांती लाभते. ध्यानाची सवय केल्यामुळे चित्ताचं समत्व साधतं. क्रोध कमी कमी होऊन अक्रोधत्व अंगी बाणतं. नम्रता वाढते. वृत्ती निरहंकारी होते. अध्यात्म अथवा योगशास्त्राचे सारे ग्रंथ हेच सांगतात. चित्तवृत्तीचा निरोध करून मन शांत होतं, मनोलय साधतो. पुढे मनाचं अमन होतं. साहजिकच हातून घडणारे नित्याचे व्यवहार अधिक चांगले होतात. इतकंच काय, पण सामाजिक कर्तव्यकर्मही साधक नीट पार पाडू शकतो. थोडक्यात सांगायचं तर असं म्हणता येईल की स्वतःसाठी, कुटुंबाकरता अथवा समाजासाठी काम करण्याकरता मनाची जी विशिष्ट ठेवण लागते, प्रसन्नता लागते, जी शांतवृत्ती आवश्यक असते, ती ध्यानाने प्राप्त होऊ शकते. ध्यानाचं कर्मकांड करू नका. अर्थात जीवनात एवढंच साध्य करायचं हे ध्यानाचं लक्ष नव्हे. अलक्ष असा जो परमात्मा, तोही ध्यानाने लक्षित होऊ शकतो. म्हणून त्या परमात्म्याची प्राप्ती अथवा आत्मदर्शन हेच ध्यानसाधनेचं मुख्य लक्ष आहे. नरदेह प्राप्तीचं खरं फलित तेच आहे. अशा स्थितीत एखादा साधक या सूचनांप्रमाणे दिवसातल्या ठरल्या वेळी ध्यानाला बसत असेल, दिवसभरात निश्चित वेळी 3दा ध्यान करत असेल, तर त्याच्या जीवनात, त्याच्या वागणुकीत इष्ट तो फरक पडणं स्वाभाविक आहे. पण तसा बदल न घडता, सात्विक वृत्ती वाढीला न लागता, विनम्र भाव अंगी न येता तो काम, क्रोध, मत्सर याच्याच आहारी अगदी पूर्वीप्रमाणेच जात असेल, तर त्याच्या ध्यानसाधनेत कुठेतरी चूक होत असली पाहिजे हे अगदी उघड आहे. त्याची ती साधना ध्यान नसून एक कर्मकांड समजावं लागेल. अशा साधकाला समाजात वावरताना स्वतःला देखील ध्यानाचं सुखसमाधान लाभू शकणार नाही. ध्यानाने चित्ताची समता साधायला हवी. दया, माणुसकी, क्षमा हे गुण वाढीला लागायला हवेत. थोडक्यात म्हणजे जीवनातलं सुयश, जो सोहमबोध, त्यासाठी ध्यान आवश्यक आहे हे खरं, पण त्याची फलश्रुती ही दैनंदिन जीवनात दिसलीच पाहिजे. प्रकरण 16. सोहम ध्यानाची प्रक्रिया. बसल्या जागी स्वस्थ व्हायचं हेच ध्यानसाधनेचं रहस्य. पण स्वस्थ होण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचायचं कसं? श्री ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायात अष्टांग योगाची साधना सांगितली आहे. ती सांगताना योगीराज श्री ज्ञानेश्वरांनी अत्यंत अवघड असलेल्या कुंडलिनी जागृतीचा प्रवास साधकांना सहजपणे घडवला आहे. ज्ञानेश्वरीत इतरत्रही गीतेतली तदनुषंगिक श्लोकांच्या आहाराने महाराजांनी चित्तवृत्तीचा निरोध कसा करायचा आणि सोहमभावे पारंगत कसं व्हायचं हे अनेक ओव्यातून समजावून सांगितलं आहे. कुंडलिनी जागृती. अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम याद्वारे समाधी अवस्थेपर्यंत जायचं असतं. पण अष्टांग योगाचा अभ्यास हा गुरूंनी शक्तिपात करून अधिक सुलभपणे साधता येतो, किंवा स्वतःच्याच प्रयत्नांनी पण तज्ज्ञ अशा मार्गदर्शकाकडून वेळोवेळी सूचना घेत आसन, प्राणायाम यांचा अभ्यास करत कुंडलिनी जागृत करून घेता येते. अर्थात तोही अभ्यास अत्यंत अवघड आहे.
शिवाय याही अभ्यासाच्या ओघात इतर मार्गांप्रमाणे साध्याचा विसर पडून साधन हेच साध्य बनण्याची भीती असते. प्रत्येकाच्या ठिकाणी आध्यात्मिक शक्तीही असतेच, ती सुप्त स्वरूपात असते इतकंच. ही शक्ती एका ठराविक मार्गाने ऊर्ध्वगामी झाली की तिलाच योगाच्या परिभाषेत कुंडलिनी म्हणतात. या शक्तीचा निर्देश आत्मशक्ती, ब्रह्मशक्ती, देवात्मशक्ती, पराशक्ती, जगदंबा अशा विविध नामांनी केलेला आढळतो. मौज अशी की योगीराज पतंजली यांच्या योगदर्शनात कुठेही कुंडलिनी असा नामनिर्देश नाही. जो कोणी तळमळीने निष्ठेने परमात्म्याची वाटचाल करू लागतो त्याची कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी होतेच. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः असं भगवंतांनीच म्हटलं आहे. याचाच अर्थ असा की कुंडलिनी जागृती, षटचक्रभेदन यांचाही अभ्यास जमेल त्याने करायला हरकत नाही, पण साधकाचं लक्ष असावं ते त्या नैष्कर्म्य सिद्धीवर. त्यासाठीच ध्यानसाधना. श्वासासमवेत अजपाजप. ध्यानसाधनेच्या प्रक्रियेत सोहम साधना ही सर्वात सोपी आणि सहज साधणारी आहे. ही नाथ संप्रदायी साधना आहे. आदिनाथ श्री शंकर यांनी ह्याच साधनेचा अवलंब केला. इतकी या साधनेची परंपरा अतिप्राचीन आहे. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ आणि थोर नाथपंथीय सिद्ध पुरुषांनी या साधनेची कास धरली. त्यांच्याकडे येणाऱ्या साधकांनाही त्यांनी तीच शिकवली. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या ध्यान साधनेला भक्तीची जोड दिली. महाराष्ट्रातल्या श्रेष्ठ साधुसंतांनी आपल्या साधनेत या सोहम साधनेच्या प्रक्रियेलाच प्राधान्य दिलं आहे असं दिसतं. धरिता सो सोडिता हम, अखंड चाले सोहम सोहम असं श्री समर्थ रामदासांनी म्हटलं आहे. श्री समर्थ सांगतात की तुमचं लक्ष असो वा नसो, श्वासोश्वास सतत सुरूच असतो. 21,600 जपा, नेमुनी गेली ते अजपा, विचार पाहता सोपा सकळ काही. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाचा श्वासोश्वास अखंड चालूच असतो. तो श्वास ध्यानधारणेच्या कारणी लावायचा एवढंच काय ते श्री समर्थ म्हणतात. एकांती मौन धरून बैसला, तेथ कोण शब्द जाहला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी. ऐसी हे अजपा सकळासी, परंतु कळे जाणत्यासी. असा हा श्वासोश्वासाच्या रूपाने अजपाजप आपोआप चाललेलंच आहे. या संदर्भात श्री एकनाथ महाराज सांगतात, प्राणाचे गमनागमन तेथ सोहम हंसाचे नित्य ध्यान, तेची करिता सावधान, हेची पूजन वायूचे. महाराष्ट्रातल्या भागवत धर्माच्या मंदिराचा कळस बनलेल्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी देखील ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद असे अनुभवी बोल प्रकट केले आहेत. अगदी अलीकडच्या काळात पावस्य परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांनी सोहम साधनेवर भर दिला. आपल्याकडे येणाऱ्या साधकांना अनुग्रह देताना स्वामीजी या सोहम साधनेची दीक्षा देत असत. स्वामींनी म्हटलं आहे, नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, तेथे साक्षेपे देवोनी चित्त, राहावे निवांत घडी घडी. नाभीपासून मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत श्वासरूपाने सोहम ध्वनी देहामध्ये सतत खेळत असतो. आता त्या श्वासाकडे साक्षेपाने म्हणजे साक्षीत्वाने लक्ष द्यायचं आहे. बस हीच सोहम साधना. या साधनेनं काय सत्त? स्वामीजी सांगतात, बैसोनी एकांती करी सोहम ध्यान, तेणे तुझे मन स्थिरावेल, सोहम सोहम ऐसा शब्दावेण जप, होता आपोआप चित्तशुद्धी. प्रत्यक्ष प्रक्रिया. अशी ही थोर प्राचीन परंपरा असलेली सोहम साधना तशी ती अतिशय सोपी आणि सहज साधणारी आहे. योग साधनेसारखी वाटणारी आहे, पण प्रत्यक्षात ही ज्ञानसाधना आहे. स्वामीजी सांगतात, सोहम हे निर्गुणात्मक भजन आहे. प्रत्येक श्वासोश्वासात तो मी आहे, सोहम याची जाणीव ठेवावी. म्हणजे खरं खरं अनुसंधान होता होता एक क्षण आत्मानंद लागतो. तो सदोदित अभ्यासाने दृढ होता होता जीव म्हणजे साधक आत्मरूप होतो. या साधनेची प्रक्रिया देखील तशीच अगदी सोपी आहे. ध्यानाकरता आपण जी वेळ ठरवली असेल त्यावेळी आपणच निश्चित केलेल्या जागी आपल्या आसनावर बसावं. सद्गुरूंचा फोटो समोर ठेवावा. त्यांच्याकडे पाहत गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू किंवा ब्रह्मानंदम परमसुखदम अशा गुरुस्तवनाच्या श्लोकाने सद्गुरूंचं स्तवन करावं. अर्थात सद्गुरूंऐवजी आपल्या इष्टदैवताचं स्तवन वा स्मरण करायलाही हरकत नाही. त्यानंतर दीर्घ श्वास घ्यावा. क्षणभरच तो वर ठेवावा आणि तितक्याच सहजतेने परत खाली आणावा. ही प्रक्रिया प्राणायामामधल्या
पूरक, कुंभक आणि रेचक यासारखी वाटली तरी या ध्यानात तसा काहीही प्रकार नाही. म्हणजे डाव्या किंवा उजव्या नाकपुडीने जोराने श्वास वर घ्यायचा, तिथेच तो कोंडून ठेवून मग दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा, असला प्रकार इथे नाही. अतिशय सावकाश, सहज श्वास मध्यमेतून म्हणजे कंठातून वर घ्यायचा आहे. नाकपुडीतून सहज होणाऱ्या श्वासोश्वासापलीकडे ताण द्यायचा नाही. फुफ्फुसे ताणायची नाहीत, छाती फुगवायची नाही. कंठातून वर येणारा श्वास आतून नाकाच्या वरच्या बाजूने घेऊन वर क्षणभर ठेवायचा आणि तसाच तो सावकाश खाली आणायचा. त्यात जराही घाईगर्दी असू नये. अशी दीर्घ श्वासाची काही आवर्तनं करावी. ती कोणी 3 करेल तर कोणी 13 व 21ही करू शकेल. अमुकच आवर्तनं केली पाहिजेत असं बंधन नाही. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांचे सद्गुरू बाबा महाराज सांगत की निदान 3 वेळा दीर्घ श्वसन करावं. श्वसन अशा प्रकारे केलं जावं की आतल्या आत आपल्याला सोहम ध्वनीचं श्रवण होऊ शकेल. अर्थात तो बोधही आहे, पण त्याचीच धारणा दृढ करीत मीच तो असा भाव ठेवावा. म्हणजे मग चिदाकाशात मनोलय सहजासहजी होतो. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.